सुख म्हणजे काय? असं जर मला कोणी विचारलं, तर मी लगेच उत्तर देईन, माहेर. अगदी सोपं आहे. हॅलो गाईज, मी घेऊन आले एक नवीन व्लॉग. लास्ट व्लॉगमध्ये सांगितल्याप्रमाणे मी माहेरचं सुख अनुभवते. तर आज माझा प्लॅन ठरला होता माझ्या फ्रेंड्ससोबत बाहेर फिरायला जायचा. तसं आम्ही घरी भेटून खूप गप्पा मारतो. पण बाहेर गेलं की मनासारखे फोटोज होतात, वेदर अनुभवता येतं. म्हणून आम्ही तिघींनी काळेश्वर मंदिरात जायचा प्लॅन केला आणि निघालो. ह्या माझ्या मैत्रिणी साक्षी आणि शिवानी, ज्या मी आल्यावर कितीही कामं असू देत सगळं बाजूला ठेवून मला भेटायला येतात आणि मलाही नांदेडला आल्यावर कधी एकदा त्यांना भेटू असं होतं. त्यांना मला खूप गोष्टी शेअर करायच्या असतात आणि मलाही त्यांना खूप सांगायचं असतं. मग गप्पा मारणं, हसणं, एकमेकींची मजा घेणं आमचं काही संपत नाही. आम्ही तिघीजणी मंदिरात गेलो. सकाळी थोडं लवकर गेल्यामुळे मंदिराचा परिसर हा खूप शांत आणि स्वच्छ वाटत होता. त्यात तुम्हाला तर माहिती, इकडे नांदेड जिल्ह्यात जास्त पाऊस झाल्यामुळे सगळे डॅम भरलेत. त्यामुळे आम्ही दुरूनच पाणी पाहिलं, जवळ काही गेलो नाही. हा बघा किती छान सीन दिसतोय ना. महादेवाचं दर्शन घेतलं. सकाळी सकाळी असं देवाचं दर्शन झालं की मन प्रसन्न होतं ना. त्यानंतर आम्ही मोबाईलमध्ये स्टोरेज फुल मेसेज येईपर्यंत फोटोज काढलेत आणि आमच्या तिघींचा वेळ असा एन्जॉय केला. साक्षीचं घर तिथून जवळच असल्यामुळे तिने आम्हाला दोघींना घरी जेवायला इन्व्हाइट केलं. तिच्या काकूंनी मस्त मेनू केला होता. त्यात पुलाव तर खूपच मस्त झाला होता. त्यानंतर आम्ही निघालो, कारण साक्षीला तिच्या ऑफिसला आणि शिवानीला शॉपला जायचं होतं आणि घरी मी राघवला आईजवळ सोडून आले होते, म्हणून मलाही घाई होती. आम्ही तिघी 7 वर्षापासून सोबत आहोत. आता एवढी बॉन्डिंग झाली आहे ना, आम्हाला कितीही वेळ सोबत मिळू देत, तो कमीच पडतो. पण हे 3 तास आम्ही जे आज सोबत एन्जॉय केले ना, ते खरंच मनाला आनंद देऊन जातात अशा गोष्टी. अशा मैत्रिणी प्रत्येकाच्या लाईफमध्ये असाव्यात. थँक यू सो मच गाईज अँड लव्ह यू बोथ. परत भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.